बंधूंनो, गाभण शेळीला सरकी पेंड आणि सोयाबीन पेंड दोन्ही प्रकारचे पेंड आपण देत नाही. मग खरोखरच ह्याच्या पाठीमागचं कारण काय? एक्झॅक्टली सांगायचं झालं तर सरकी पेंड आणि सोयाबीन पेंड गाभण शेळीला द्यावं की नाही द्यावं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कारण सरकी पेंडमध्ये प्रचंड उष्णता आहे आणि सोयाबीन पेंडमध्ये या ठिकाणी हाय प्रोटीन आहे. या दोन्ही कारणामुळे आपण दोन्ही पेंड गाभण शेळ्यांना देत नाही, टाळतो. परंतु या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दिलं तर चालते का. तर बंधूंनो, जर आपण त्याचं प्रमाण कमी केलं तर हे दोन्ही सुद्धा पेंड आपण गाभण काळात देऊ शकतो आणि जास्तीत जास्त फायदा शेळीला देऊ शकतो. कसं काय? तुम्ही टोटल हे बघा, फक्त सरकी पेंड किंवा फक्त सोयाबीन पेंड अजिबात द्यायचं नाहीये. जर तुम्हाला द्यायचं असेल तर आपला जो मिक्स धान्याचा भरडा असतो ना गाभण शेळीसाठी, तर आपल्या मिक्स धान्याच्या भरड्यामध्ये जनरली 30% तुम्ही या ठिकाणी 30%, समजा 100% जर आपण खुराक पकडला तर त्यातलं 70% तुम्ही बाकीचा खुराक म्हणजे सर्व मिक्स धान्याचा भरडा आणि 30% सरकी पेंड आणि या ठिकाणी सोयाबीन पेंड, सरकी पेंड किंवा सोयाबीन पेंड एका वेळी एकच द्या. आज तुम्ही सरकी पेंड दिली तर उद्या सोयाबीन पेंड, पण त्याचं प्रमाण किती पाहिजे? 30%. 30% पेक्षा प्रमाण जास्त देऊ नका. जर तुम्ही 30% दिलं तर गाभण काळात सुद्धा सोयाबीन पेंड किंवा सरकी पेंड प्राण्याला 100% फायदेशीर ठरेल, नुकसान ठरणार नाही.